ही आपली गाडी आहे, काल मी पार्क केली आहे आणि चला सुरू करूयात. न्यू डे न्यू बिगिनिंग, सगळ्यात प्रोडक्टिव्ह टाईम आहे हा. माझी आवडती गोष्ट करते मी. चलो एक्सायटेड. माय सेल्फ सेफ. आज माझ्यासाठी खूप मोठं टास्क आहे. एवढे दिवस मी फर्स्ट सेकंड आणि खूप रेअरली थर्ड गिअरला गाडी चालवत होते आणि मला वॉर्निंग मिळाली आहे की खूप दिवस झालेले आहेत, तू थोडं गिअर अपग्रेड कर. 4th गिअर टू 5th गिअर तू गाडी चालवली पाहिजे. सो मी खूप नर्वस झाली आहे. हा एवढा मोठा टास्क दिला आहे मला. सो लेट्स सी. गाडी आपण न्यूट्रल करूयात, क्लच दाबूयात, थोडा ब्रेक दाबूयात, गाडी सुरू करूयात आणि हँड ब्रेक. फर्स्ट गिअर, हळूहळू क्लच सोडूयात. एवढे दिवस मी खूप स्लो गाडी चालवते. सो माझी भीती घालवण्यासाठी आणि मला अजून कॉन्फिडंट फील करण्यासाठी मी आज थोडं 3rd and 4th गिअरला गाडी चालवणार आहे. ॲक्च्युली इट्स फन. असं तर मला भीती वाटत नाही, मी बऱ्यापैकी कॉन्फिडंट फील करते. बट आज रेग्युलरपेक्षा माझी स्पीड वाढल्यामुळे माझ्याकडून थोडे माझा व्हिडिओ चालू आहे म्हणून सर मला एकदम हळू आवाजामध्ये गिअर चेंज करायला सांगत आहे. फन पार्ट. बट माझं डोकंच चालत नाही. ओह माय गॉड, क्रेझी. त्या पुढे नेऊन गाडी उभा करायची, मुद्दाम करायची आणि त्याला शिवाय द्यायचं की तुझा रस्ता कुठं आहे, माझा रस्ता कुठं आहे, मला सांग. भांडण नाही करायचे. मी करतो ना, तुम्ही करू नका. त्याची आता आलं तर ते किती रॉंग आलं, त्याला बोला कटा कटा कटा. गाईज, हा रोड खूप गर्दीचा आहे आणि टाइम हा बऱ्यापैकी सगळे लोक बाहेर पडले आहेत भाजीपाला खरेदीसाठी. त्याच्यामुळे रोड्सवर खूप पब्लिक आहे. त्याच्यामुळे थोडं गर्दीमध्ये गाडी चालवायला मला डिफिकल्टी होते आणि अजून छोट्या छोट्या चुका होत आहेत. पण इझिली कोणती गोष्ट आपण नाही शिकू शकत. प्रत्येक गोष्टीमध्ये डिफिकल्टी येतेच शिकताना. आणि डिफिकल्ट गोष्टी शिकायला मला आवडतात. हाय स्पीडने थोडं गाडी चालवते मी. 3rd 4th गिअरला गाडी चालवते आहे कारण खूप दिवसांपासून मी खूप बेसिक गिअर्सवर होते आणि हा एरिया खूप गर्दीचा असल्यामुळे थोडीशी भीती वाटत होती, थोडं नर्वस फिलिंग येत होतं आणि उगाच काही चुकीचं नको व्हायला. गाडी शिकतानाचा तुमचा स्टार्टिंग एक्सपिरियन्स कसा होता मला सांगा, कारण का प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक खूप इझिली काही गोष्टी अडॅप्ट करतात, काही लोकांना थोडा वेळ लागतो. तसं बऱ्यापैकी मी शिकतेय, मी फास्ट लर्नर आहे. तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स पण मला सांगू शकता. गाडी चालवणं म्हणजे नेहमी गाडी स्पीडमध्ये ठेवणं असं नसतं. गाडीवर तुमचा कंट्रोल पाहिजे, तुम्ही सेफ पाहिजे, तुमच्या आजूबाजूचे लोक सेफ पाहिजे. याला सेफ ड्रायव्हिंग बोलतात आणि मला सेफ ड्रायव्हिंग शिकायची आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला प्रो व्हायचं आहे की माझ्यासोबतचे लोक ब्लाइंडली जवळ ट्रस्ट ठेवून बाजूला बसतील. तर गाईज, आज मी 4th गिअरला गाडी चालवत आहे बिकॉज रोड एम्प्टी आहे आणि रोड एम्प्टी असल्यानंतर खूप कॉन्फिडंट फील होतं. पण अचानक कोण आजूबाजूला आल्यानंतर थोडी भीती पण वाटते. पण हळूहळू ही भीती जाते मनातून आणि सेफ फील होतंय. मस्त गाडी कंट्रोल करते मी. गाईज, 60च्या स्पीडने गाडी चालू आहे. खूप छान फील होतंय आणि रोड पण हा छान आहे. माझ्या एरियामध्ये आली आहे, खूप ओळखीचे लोक असतात इथे आणि सगळ्यांना कळलं आहे की मी ड्रायव्हिंग स्कूल लावलेला आहे आणि आता बऱ्यापैकी छान गाडी चालवते मी. त्याच्यामुळे छान कॉन्फिडंट फील होत आहे. मला नवीन नवीन गोष्टी शिकायला फार आवडतात. मी रोज काहीतरी प्रोडक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करत असते
आणि बऱ्यापैकी या टायमिंगला आमच्या एरियामध्ये प्रचंड गर्दी असते, त्याच्यामुळे फर्स्ट सेकंड गिअरवरच गाडी चालवायला लागते. आणि छान पावसाचं वातावरण झालंय, पाऊस पडेल असं वाटतंय आणि पडला पाहिजे. पाऊस पडल्यावर मला मातीचा वास खूप आवडतो आणि मस्त मोठ्या पावसाची वाट बघतीये. बापरे, कशी चालवतात आजोबा गाडी. आजोबा रॉंग चालू काय कारण तिकडे का काय झालंय, चप्पल फील येत नाही ब्रेकचा पटकन, हा की मी किती दाबते किती नाही, त्याच्यामुळे बिना चपलाच लय फास्ट समजत. हा म्हणजे पटकन कळतं किती प्रेस होतंय त्याची. मला गाडी टर्न करायला आवडते. त्याला दबाव प्रेस कम करो, ब्रेक छोड़ो मैडम, घुमाओ गाड़ी, गियर चेंज करो ना. छोड़ो छोड़ो. आपण फर्स्ट गिअरला आलेलो आहे आणि अशा प्रकारे चलो. टाकतो मॅडम, एक हे दोन, चलो देव देव दूसरा प्रेस कम कर ले, धीरे से डालने का, क्लच धीरे से छोड़ने का. ये अपना अपना साइड. चलो ओके गाईज, मस्त 5-5.5 किलोमीटरची ड्रायव्हिंग झालेली आहे आणि कळतच नाही कधी हा रूट कम्प्लीट होतो आणि कधी आपण सुरुवात करतो आणि कधी आपण रिटर्न आपल्या जागेवर येतो. चलो, छान होता आजचा दिवस. थोडी नर्वस होते मी, इकडे जा तुमच्याकडे. पण छान. आज पहिल्यांदा जास्त स्पीड मध्ये गाडी चालवली खलास बरं. आणि डन फॉर द डे. जे काय करते ते खूप छान वाटतंय, पण मला काही कळत नाहीये. काल पार्क केली होती फर्स्ट टाइम, आज सेकंड टाइम करतेय. सर गाईड करतायत, सरांना मी फॉलो करतेय. तुमच्याकडे मारा फुल सेगी पे मारने का, थोडं ब्रेक सोड. नाही, ब्रेक पकडलाच नाही मी. गाईज, सरांना फॉलो करत सक्सेसफुली मी गाडी पार्क केलेली आहे. डन फॉर द डे. छान गेला आजचा दिवस. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय, टेक केअर. सबस्क्राईब करायला विसरू नका.